शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये स्थान मिळाल्याबद्दल मराठी जनतेचं अभिनंदन राज ठाकरे यांनी एक्सपोज करत मराठी जनतेचं अभिनंदन केलंय। राज्य आणि केंद्र सरकारनं आता किल्ल्याच्या संवर्धनावर अधिक लक्ष द्यावं, शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सरकारनं निधी द्यावा असं सुद्धा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे यांची एक्सपोज नेमकी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला। ही अतिशय आनंदाची बाब आहे। या 12 किल्ल्यांमध्ये 11 किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि जिंजीचा किल्ला हा तमिळनाडूमधला आहे। या निमित्ताने महाराजांच्या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सपोज केलेले। युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला की त्या वास्तूंचं संवर्धन, नूतनीकरण याचे खूप कडक निकष असतात, ते सुद्धा पाळावे लागतील असं राज ठाकरेंनी म्हटलंय। त्यामुळे किमान छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले तरी नीट राखले जातील। आता राज्य सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध होईल। राज्यानेही उत्तम निधी उपलब्ध करून द्यावा। सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं। तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनाधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका। अनाधिकृत बांधकाम पाडताना त्यात जात आणि धर्म पाहण्याची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे यांनी एक्सवरती पोस्ट केलं।